बघत असताना आपल्याला आपण आज बघणार आहोत ह्याच्या सगळ्यांमध्ये कुठं गोंधळ उडतो, कुठं फरक पडतो आणि ज्याच्यावर आपल्याला काम करायला पाहिजे त्या गोष्टी. पण हे अनाहार बघत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं अनाहारामध्ये काही गोष्टी येतील. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा एक आपल्याला आपण काय घ्यायला पाहिजे, आपल्याला काय योग्य आहे हे कसं ठरवायचं? तर आपण एक साधं उदाहरण सांगते तेलाचं. आपण तेल जे वापरतो, आज मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सरकी तेल अवेलेबल आहे, जवसाचं अवेलेबल आहे, तुम्हाला करडईचं अवेलेबल आहे, शेंगदाणा अवेलेबल आहे, सोयाबीन अवेलेबल आहे. सगळी तेलं अवेलेबल आहे. मग पुढे तो ओमेगा 3, 6 तो नंतरचा पाठ. पण ही सगळी तेलं अवेलेबल आहे. तीळ अवेलेबल आहे, मोहरी अवेलेबल आहे. तुम्ही तेलाचं एक असं सेशन असतं आणि आजकाल अ, अजून ऑलिव्ह ऑइल पण अवेलेबल आहे. इंडियन कुकिंगसाठी ऑलिव्हला गरम नाही करायचं आहे. पण इंडियन कुकिंगसाठी ऑलिव्ह पण कारण त्यांना सगळ्यांना माहिती आहे, बाकी सगळेजण ऑलिव्ह असं वरनं सलाडला ड्रेसिंगसाठी यूज करतायत. आपल्याकडे मात्र आपण त्याला हीट गरम करण्यासाठी यूज करतोय. पण ह्या सगळे जरी अवेलेबल असलं, तरी तुम्ही कुठलं घ्यायचंय? कुठलंही आता इथनं पुढे मी अनार जे सांगेन, त्याच्यामध्ये काही असं घटक आला, तुमच्या भागामध्ये जे पिकत होतं, तुम्ही म्हणाल पिकतं ते आजकाल आपण सगळंच पिकवतो. पॉली हाऊस, ग्रीन हाऊस सगळ्यामध्ये सगळंच पिकतं आपल्याकडे आता. आमच्याकडे सोयाबीन कधीच नव्हता. आमच्याकडे त्यावेळेला सोयाबीनचंच व्हर्जन होतं, ते जनावरांसाठी घालण्यासाठी. ओके. पण आता आपल्याकडं सगळं पिकतं सगळं. तर तुमच्या भागात पूर्वीचं पीक काय आहे, ते तुमच्यावर औषधात समान इफेक्ट करतं. जर नसेल तर शोधून आणा. कुठं सापडत नसेल तर. मी तेल नाही बोलत, मी बाकी पण सगळ्या गोष्टी बोलते. म्हणजे मी खाण्यापिण्यामध्ये पण पूर्वीचं काय होतं, ते सगळं लुप्त झालंय आणि आत्ता जे आहे ते सगळं आलंय. पूर्वी काय-काय होतं तुमच्या भागामध्ये, ते पिकत नसेल, देशी वाण कुठं असतील, काय तुम्हाला अवेलेबल झालं,